आपल्या कार्यांबद्दल, जीवनाबद्दल, ध्येयाबद्दल, आपल्या योजनेबद्दल, आपल्या स्वप्नांबद्दल कधीच कोणालाही पूर्वकल्पना देऊ नका. जर तुम्हीही आपली स्वप्न, आपल्या योजना पूर्ण होण्याआधीच लोकांना सांगत असाल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आपण कधी लक्ष दिलंय का? जेव्हा आपण आपल्या स्वप्नांबद्दल, मोठ्या योजना किंवा उद्दिष्टांबद्दल सगळ्यांना आधीच सांगून टाकतो, तेव्हा त्या स्वप्नांपर्यंत पोहोचणं अधिक कठीण का होतं? कधीकधी आपण उत्साहात येऊन म्हणतो, मी हे करणार आहे, मी लवकरच मोठं काहीतरी करणार आहे. पण नंतर त्याच गोष्टी प्रत्यक्षात आणताना पावलं थांबतात. अशीच एक गोष्ट आठवली. म्हटलं उदाहरणासोबत सांगूयात. चला. एका छोट्याशा गावात एक मुलगा राहत होता. वयाने लहान, पण स्वप्न खूप मोठी होती. तो कष्टाळू होता. मेहनत करण्याची त्याची पूर्ण तयारी होती. पण त्याची एक सवय त्याच्याच आड येत होती. तो कोणतं तरी काम सुरू करण्याआधी ते सगळ्यांना सांगून टाकायचा. एके दिवशी त्याच्या मनात आलं, आपण मडकी बनवण्याचा व्यवसाय सुरू करूयात. तो आनंदात गावात गेला. सगळ्या गावकऱ्यांना जमवलं आणि मोठ्या उत्साहात घोषणा केली, उद्यापासून मी मडकी बनवणार आहे आणि माझी मडकी संपूर्ण गावात सगळ्यात सुंदर असतील. गावकऱ्यांनी त्याचं भरभरून कौतुक केलं. त्याच्या पाठीवर कौतुकाची थापही मारली. त्याला प्रोत्साहनही दिलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी काम सुरू करण्याची वेळ आली आणि तो मुलगा उठलाच नाही. काम करण्याची त्याची इच्छा होती, पण शरीरात जणू ताकदच उरली नव्हती. अचानक आळस, उदासीनता, उत्साहाची कमतरता, जणू कोणीतरी त्याची सगळी ऊर्जा काढून घेतली होती आणि त्याने ते काम केलेच नाही. काही दिवस असेच गेले. पुन्हा त्याने दुसरा एक नवा विचार केला, नवा व्यवसाय ठरवला आणि त्याने तोच प्रकार पुन्हा केला. आपण जे कार्य करणार आहोत ते त्याने सगळ्यांना आधीच सांगितलं. सगळ्यांकडून त्याला पुन्हा कौतुक मिळालं. पण जेव्हा प्रत्यक्षात कामाची वेळ आली, तेव्हा पुन्हा अपयश. हळूहळू तो मुलगा खचू लागला. स्वतःच्या नजरेतूनच उतरला. त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. त्याला वाटू लागले होते की आपण जेही कार्य करण्याची घोषणा करत आहोत ते पूर्णत्वास घेऊन जाता येत नाही आहे. आणि निराश होऊन तो गाव सोडून निघाला. जंगलाच्या वाटेने चालताना मनात एकच प्रश्न घोळत होता, माझ्यात इच्छाशक्ती आहे, मग मी काहीच पूर्ण का करू शकत नाही आहे? तेवढ्यात त्याला वाटेत एक संत भेटले. त्याच्या उदास चेहऱ्याकडे पाहून संतांनी विचारले, बाळा, एवढा उदास का आहेस? मुलाने सगळं सांगितलं. त्याने मन मोकळं केलं. आपली कथा त्यांना सांगितली. संत हसले आणि त्यांनी खिशातून 2 बिया काढल्या. एक बी त्यांनी मुलाच्या हातात दिली आणि म्हणाले, ही बी तू जमिनीत पुर. आणि दुसरी त्यांनी तशीच उघड्यावर ठेवली आणि आजूबाजूला खेळणाऱ्या मुलांना ती दाखवली. काही दिवसांनी जमिनीत पेरलेल्या बियातून अंकुर फुटला. छोटंसं रोपही उगवलं. पण उघड्यावर ठेवलेली बी सूर्यप्रकाशात सुकून गेली होती. तेव्हा संत म्हणाले, जे बी तू शांतपणे कोणालाही न सांगता पेरलेस तिला जीवन मिळालं आणि जी बी सगळ्यांना दाखवलीस ती उगवण्याआधीच सुकून गेली. मुलाच्या डोळ्यात एका प्रकारची चमक आली. त्याला जणू ते सत्य समजलं होतं. संत पुढे म्हणाले, जेव्हा तू आपलं काम आधीच लोकांना सांगतोस तेव्हा त्यांचं कौतुक तुझ्या अहंकाराला आणि मनाला भ्रम देतं. जणू ते काम तू आधीच साध्य केलं आहेस आणि मग प्रत्यक्षात कामासाठी आवश्यक असलेली ऊर्जा, चिकाटी आणि शिस्त कमी पडू लागते. म्हणून लक्षात ठेव, तू काय करणार आहेस हे कोणालाही सांगू नकोस. तू काय केलं आहेस ते लोकांना दिसू दे. स्वप्न शांतपणे मनात जप. कष्ट बोलू दे, परिणाम बोलू दे. तर मंडळी, यातून तुम्हाला काय समजतंय? जेव्हा तुम्ही तुमची स्वप्न सगळ्यांना सांगता तेव्हा ती शब्दांत संपतात आणि जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा ती कृतीत जन्म घेतात. शांतता म्हणजे कमकुवतपणा नाही, शांतता म्हणजे एकवटलेली शक्ती आहे. तुमचं ध्येय गुपित ठेवा, कारण शांततेत खूप मोठी ताकद आहे. प्रत्येक स्वप्नाला आवाजाची गरज नसते. काही स्वप्न शांततेत मोठी होतात, कारण शांतता कमकुवत नसते, ती एकवटलेली शक्ती असते. म्हणूनच तुमचं ध्येय गुपित ठेवा, कारण शांततेत खूप मोठी ताकद असते. तर मंडळी,
कसा वाटला हा एक छोटासा सकारात्मक विचार? जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जाता जाता माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.